माहिती आहे प्रसिद्ध कीर्तनकार सुशांत गुरव यांची। सुशांत गुरव एक कीर्तनकार, प्रवचनकार। त्यांचं बोलणं गावात लोक ऐकण्यासाठी गर्दी करत। पूजाचं आणि सुशांतचं लग्न झालं त्यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर स्वप्नांची चांदणी होती। सुशांत आध्यात्मिक विचारांचा, भक्तीचा मार्ग दाखवणारा, पूजा ही त्याच्या प्रवाहात वाहून गेली। त्यांचं बोलणं, त्यांचा समजूतदारपणा, स्वभाव हे सगळं पाहून पूजाच्या घरच्यांनी लग्नासाठी होकार दिला होता। लग्नानंतर पूजाचं आयुष्य एक नवीन वळणावर आलं। काही वर्षांनी त्यांच्या संसारात आनंदाचं दार उघडलं। जुळ्या बाळांचा जन्म झाला, एक मुलगा आणि एक मुलगी। सुशांतनं भक्तीच्या परंपरेनुसार नाव ठेवली सोपान आणि मुक्ताई। त्या नावांमध्ये त्यानं आपलं आध्यात्मिक आस्था गुंफली। घरात आनंद होता, पण आर्थिक ओझं वाढत गेलं। सुशांतने आधी सरकारी नोकरी केली कोल्हापूरमध्ये, पण काही कारणास्तव ती सोडली। त्यानंतर संताजी घोरपडे साखर कारखान्यात काम मिळालं, पण ती नोकरी फार काळ टिकली नाही। शेवटी त्याने आचार्याचा व्यवसाय सुरू केला। पण घर खर्च, 2 मुलं, आजारी आई आणि वाढतं कर्ज यातून मार्ग सापडत नव्हता। मग तेव्हा तो कीर्तनाकडे वळला। कर्जाचा डोंगर वाढत होता। सुशांत आर्थिक अडचणीत सापडला होता। त्यामुळे त्याने पूजाकडे काही दिवसांपूर्वी दागिन्यांची मागणी केली, पण पूजाने द्यायला नकार दिला। तिच्या मनात त्या दागिन्यांमध्ये तिचा आत्मसन्मान, तिच्या लेकरांचं सुरक्षित भविष्य होतं। पण सुशांतचं मन मात्र आता द्विधा झालं होतं। आध्यात्मिक विचार आणि वाढती असा दैनंदिनी वाद, ताणतणाव आणि घटस्फोटाच्या वाटेवर न जाता अशांततेचा शेवट फक्त हिंसाच करू शकते, आणि तीच घडली। ती घटना पहाटे घडली। कोणी आवाज ऐकला नाही। गाव झोपेमध्ये होतं, पण त्या घरात एका ओळखीच्या हातानं एक अकल्पित पाऊल टाकलं गेलं। सुशांतने पत्नी पूजाचा खून केला। एक घाव, एक क्षण, आणि घरातला सर्वात शांत कोपरा कायमचा आवाजहीन झाला। सुशांतनं बनावट प्लॅन करून उभारलेला दरोड्याचा बनाव तो मुलांना घेऊन घराबाहेर पडला, पण पोलिसांनी सत्य शोधून काढलं। कर्ज, वैवाहिक कलह आणि मानसिक अस्थिरता हे सगळं एकत्र आलं, आणि एका माणसानं, एका वडिलानं, एका प्रवचनकारानं स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली। सोपान आणि मुक्ताई या 2 जुळ्या जीवांना काहीच कळत नव्हतं। आई कुठे गेलीये, का कोणी तिला जागं करत नाहीये, आणि बाप तो आता कुठे आहे? चिमुकल्या हातांनी कोणी दार वाजवलं तर त्या दारापाशी ते दोघं धावत जायचे। त्या दिवशी त्यांना त्यांच्या आजीची, सुशांतची आत्या घेऊन गेली गावी। त्या घरातील दुःखाचं सावट होतं, पण त्यात एक आधार होता। तिसऱ्या दिवशी ही 2 बाळं मडील गेममध्ये परत आली, आणि आईचं स्मशान, बाप जेलमध्ये। त्यांना समजत नव्हतं, पण त्यांनी डोळ्यात विचार मांडले होते। आई कुणा म्हणून मी गावात कोमलची, सुशांतची बहीण राहत होती। तिची ही परिस्थिती बेताची होती, पण सुशांतची बहीण तीच आता ह्या 2 बाळाची माया उरली। आजारी वयोवृद्ध आईसह ती दुहेरी दुःख उचलू पाहत होती। गुरव कुटुंब, गावकऱ्यांचा एकच प्रश्न, या 2 चिमुकल्यांना आता कोण उचलेल? त्यांच्या शिक्षणाची, आयुष्याची जबाबदारी त्यांना कुठे माया मिळेल? आणि सुशांत, ज्यानं कीर्तनातून धर्म शिकवलं, तोच काय एवढा थंड डोक्याने पापाचं पाऊल टाकून बसला? त्या एका क्षणात सगळं संपलं होतं। घरातल्या सुखेचं, मायेचं, कुटुंबाचं सारं अस्तित्व एका घावानं नष्ट झालं। सुशांतनं फक्त पत्नीचा खून केला नव्हता, तर स्वतः पती, बाप आणि माणूस म्हणून असलेला चेहरा कायमचा गमावला होता। जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा एका मागोमाग एक धागे उलगडत गेले। खोटा दरोड्याचा बनाव फोडून पोलिसांनी सत्य बाहेर काढलं, आणि त्या सगळ्यात सर्वात त्रासदायक वास्तव हे होतं की सुशांतने अत्यंत शांत डोक्याने हा खून केला होता। सोपान आणि मुक्ताई 1.5 वर्षाचे निरागस चेहरे, आईच्या कुशीत खेळणारे, तिच्या आवाजात गाणी ऐकणारे। त्या दिवशी त्यांच्या भोवतालचं सगळं काही बदलून गेलं। आईच्या कुशीतली ऊब नाहीशी झाली, आणि वडीलही नाहीसे झाले। दोघेही समोर नसताना त्यांचं जीवन जणू काळोखात ढकललं गेलं।
त्या पहाटे दोघे घरातच होते, पण मृत आईच्या बाजूला त्यांना कळत नव्हते की काय झालंय. पण ते रडतच होते. तरी आई दूध पाजत नव्हती, जवळ घेत नव्हती. आई हलत नाहीये, डोळे उघडत नाहीये. ते रडू लागले आणि बाप गप्प आहे. त्यानंतर सुशांतने त्यांना उचललं, बाहेर नेलं, पण आई मात्र मागेच राहिली कायमची. जेव्हा सुशांतने पोलिसांपुढे कबुली दिली तेव्हा त्याचं वर्णन थरकाप उडवणारं होतं. तो म्हणाला की आर्थिक विवंचनेमुळे तो सतत तणावात होता. पूजा दागिने देण्यास नकार देत होती. त्यावरून वाद झाला आणि त्या क्षणी सुशांतने रागाच्या भरात पूजाचा खून केला. पण गावकऱ्यांचं म्हणणं वेगळं होतं. त्याने अनेकदा त्या दोघांमध्ये मतभेद, घरगुती भांडणं पाहिली होती. सुशांत गेल्या काही महिन्यांपासून त्रस्त होता, पण त्याचं वागणं अत्यंत गोड होतं. त्याने आधी नोकरी सोडली, नंतर व्यवसायही नीट रेटला नाही. त्याचं मानसिक संतुलन डळमळीत होतं. का ते नीट विचार करून शितापीने त्याने हे पाऊल टाकलं होतं. गुरव कुटुंब आजही हादरलंय. पूजाच्या मृत्यूनंतर तिच्या सासरच्यांनी आणि माहेरच्यांनी एकमेकांकडे पाहिलं. कोण घेतो ही जबाबदारी. दोन निरागस जीव ज्यांचं बालपण आता केवळ फोटो आणि आठवणीत अडकून राहणार होतं. आईच्या कुशीत आता दोन नव्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या तितक्या मोठ्या जितकं त्या मुलांचं दुःख खोल आहे. हे गाव आता शांत आहे, पण या घटनेने प्रत्येक मनावर खोल ओरखडा उठवलाय. गावकऱ्यांना अजूनही विश्वास बसत नाहीये की ज्या माणसाच्या प्रवचनात त्यांनी शांततेचा, क्षमतेचा आणि माणुसकीचा अर्थ ऐकला, तोच माणूस इतका क्रूर कसा ठरू शकतो. काहींना राग आहे कारण पूजाला न्याय मिळायला हवा. काहींना कीव वाटते कारण सुशांतचाही पाय घसरलेला. परिस्थितीत चुकीचा मार्ग त्याने स्वीकारला. पण सर्वात जास्त दुःख वाटतं त्या दोन चिमुकल्यांसाठी ज्यांचं काहीही चुकलं नाही, तरी त्यांचं आयुष्य अशा वळणावर आलंय की जिथं आई आणि बाप दोघेही एका फोटोत फक्त दिसणार आहेत. पोलीस तपास सुरू आहे. सुशांतवर खुनाचा गुन्हा दाखल झालाय. कायदेशीर कारवाईला वेळ लागेल, पण प्रश्न राहतो तो दोन जुळ्या जीवांचा. न्याय फक्त शिक्षा देण्यात नसतो. न्याय म्हणजे त्यांचं आयुष्य पुन्हा सुरक्षित होणं, त्यांना प्रेम, आधार मिळणं, शिक्षणाची संधी मिळणं आणि त्यांना हे समजणं की त्यांची काही चूक नव्हती, त्यांनी काही चूक केली नव्हती. केवळ सोपान आणि मुक्ताई यांचाच नाही तर समाजालाही प्रश्न विचारतोय. कोणते प्रश्न, कोणत्या अपयशांनी एका माणसाला खून करण्या इतपत ढकललं जातं आणि आपण एक समाज म्हणून त्या परिस्थितीत काय करू शकतो. या घटनेतून आपण काय शिकावं की कुठल्याही धार्मिकतेच्या, भक्तीच्या आड लपलेल्या अंधाराकडे बघितलं पाहिजे. कधी कधी आपल्या सगळ्या जवळच्या चेहऱ्यांमागेही एक दुःखाचा थर असतो आणि जर तो वेळेवर ओळखला गेला नाही तर त्याचे परिणाम शेकडो जीवांवर उमटतात. धार्मिकता, प्रतिष्ठा किंवा शिक्षण असो तर मनातला अंधार, ताण आणि हिंसा ओळखली नाही आणि थांबली नाही तर ती अनेक निरागस आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. ही घटना ऐकून, हे प्रकरण ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया काय आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. या दोन जुळ्या चिमुकल्यांचं पुढे काय होणार हा एक प्रश्नचिन्हच आहे. तर या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला नक्की कमेंट करा. जाण्याआधी या माहितीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच नवीन लेटेस्ट अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.